नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लेखा कोषागार भरती 2025 ज्याचे जे आता एग्जाम झाले होते, त्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट येत आहे की सर याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे का, नॉर्मलायझेशन होणार आहे का, कारण की 1 ते 2 शिफ्टमध्ये आपले पेपर झालेले आहेत। त्याचप्रमाणे सेकंड आन्सर की येणार आहे का, संपूर्ण प्रोसेस ही कशी असते आणि ही किती दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याचप्रमाणे लेखा कोषागार भरती याचा अंदाजित कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली फर्स्ट आन्सर की पाहिली नसेल तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, तर मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। येथे तुम्हाला स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल, त्याचप्रमाणे नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपण इथे आपली यूट्यूबची लिंक आणि इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे। तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे लेखा कोषागार विभागाच्या फर्स्ट रिस्पॉन्स शीटच्या सर्व लिंक इथं अपलोड केलेल्या आहेत। सर्व जसे की छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभाग, पुणे विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, येथून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्लिक करून तुमचा लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्ही येथे पहिली रिस्पॉन्स शीट बघू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण की आधी कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा होत्या, किती शिफ्टमध्ये त्याचे पेपर झालेले आहेत। तर लेखा कोषागार विभाग भरती याच्यातील कोकण विभागामध्ये 179 जागा होत्या, ओपनसाठी 31, OBCसाठी 36 आणि इतर SC ST साठी अशा 20-25 अशा कमी जागा होत्या। आणि कोकण विभागाची जी भरती आहे ती 6 शिफ्टमध्ये पेपर आयोजित केले होते। त्यानंतर नाशिक विभाग याच्या 59 जागा आहेत, त्याच्यामध्ये ओपनमध्ये 16, OBCमध्ये 11 आणि नाशिक विभागाच्या 2 शिफ्टमध्ये पेपर झालेले होते। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये फक्त 42 जागा आहेत, ओपनमध्ये 8, OBCमध्ये 9, त्याच्यानंतर SC ST यांच्यामध्ये खूप कमी जागा आहेत, त्याच्यामुळे याचा कट ऑफ सुद्धा नक्कीच हाय जाऊ शकतो। त्यानंतर नागपूर विभागामध्ये फक्त 56 जागा आहेत, ओपनमध्ये 19 तर OBCमध्ये 7 जागा आहेत। त्यानंतर नागपूर विभागाच्या 2 शिफ्टमध्ये पेपर आयोजित केले होते। त्यानंतर आपण बघतोय की पुणे विभागामध्ये 75 जागा होत्या, ओपनमध्ये 21 तर OBCमध्ये 13 जागा होत्या। अमरावती विभागामध्ये टोटल 45 जागा होत्या आणि अमरावती विभागामध्ये ओपनच्या 11 जागा आणि OBCच्या फक्त 8 जागा होत्या। आणि इतर जर बघितलं NT, SC ST यांच्या खूप कमी जागा होत्या। आणि अमरावती विभागाच्या 3 शिफ्टमध्ये पेपर आयोजित केला होता। पुणे आणि औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर यांचे किती शिफ्टमध्ये पेपर कंडक्ट केले होते याचा आपल्याला डाटा अजूनही मिळालेला नाही। तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही पाहून घ्या। त्याचप्रमाणे फक्त कोकण आणि पुणे विभागामध्ये जास्त जागा होत्या आणि या 2 विभागामध्येच सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण बघतोय की ॲव्हरेज फॉर्म किती आलेले आहेत, तर जवळपास एका पोस्टसाठी 300 ते 600 म्हणजेच वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या रेशोने फॉर्म आलेले आहेत। परंतु आपण जर एक बघितलं तर जिथे कमी जागा आहेत तिथे 300 ते 400 आणि जसं की कोकण विभाग, पुणे विभाग यांच्यासाठी एका पोस्टसाठी 500 ते 600 फॉर्म आले असतील असा आपला अंदाज आहे। तर त्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस कशी असते तर हे आपण आधी सांगूया। ही संपूर्ण प्रोसेसमध्ये फर्स्ट आन्सर की येते ती जी आपल्याला 27 मे 2025 रोजी आपल्याला मिळाली आहे। त्याच्यानंतर आक्षेप नोंदवण्याचा कालावधी असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम उत्तरतालिकानंतर सेकंड उत्तरतालिका ही जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो। म्हणजे जर 27 मेला प्रथम उत्तरतालिका आली असेल तर विद्यार्थी मित्रांनो जून किंवा जुलैच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला सेकंड आन्सर शीट भेटेल। त्यानंतर जवळपास नॉर्मलायझेशन प्रोसेससाठी 15 दिवस जातात आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपल्याला एक तात्पुरती निवड यादी, गुणवत्ता यादी आपल्याला प्रसिद्ध केली जाते आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्यांना कागद पडताळणीसाठी बोलवण्यात येतं। आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर कागद पडताळणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी अजूनही खूप कालावधी बाकी आहे। त्या कागद पडताळणीसाठी कोणते कागद लागतील याच्यावर आपण एक सेपरेट आणि डिटेल व्हिडिओ बनवू। त्यानंतर अंतिम निवड यादी, नियुक्तीपत्रे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा लावली जाते। ही अशी संपूर्ण प्रोसेस असते। आपण कट ऑफ सुद्धा बघणार आहोत।
परंतु त्याआधी मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या, कारण की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या आगामी भरतीच्या जाहिराती, सर्व विभागाच्या कट ऑफ किती लागेल हे सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो। त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। आणि बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर नेगेटिव्ह मार्किंग आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्याचप्रमाणे जेव्हा आपण परीक्षेला बसलो होतो तेव्हा जे इन्फॉर्मेशन तिथे दिसते त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं होतं की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशन होणार आहे का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वच पेपर आहे 2, 3 आणि कोकण विभागाच्या 6 शिफ्टमध्ये पेपर झालेले असल्यामुळे येथेही नॉर्मलायझेशन होणार आहे। आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर नॉर्मलायझेशनमध्ये आमचे किती मार्क वाढतील? तर बघा, नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क कोणाचे वाढतील हे कधीच फिक्स सांगू नाही शकत। कोणाचे जवळपास 30 ते 35 मार्क वाढतात, तर कोणाचे 7 ते 8 मार्क वाढतात। तर विद्यार्थी मित्रांनो खरंच हे चुकीचं आहे, कारण की जर एखाद्या विद्यार्थ्याला 150 मार्क असतील तर त्याचे डायरेक्ट 180 मार्क होतात, आणि जर एकाचे जर 150 मार्क असतील तर त्याचे फक्त 160 मार्क होतात। तर हे कुठंतरी चुकीचं आहे, परंतु त्याला पर्याय नाही आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचं म्हणजे सर्वच विद्यार्थी विचारत आहेत की सर एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो, सेफ स्कोर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण लेखाकोशागारचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो हे आपण बघणार आहोत। आणि जे मी सर्व हे मार्क सांगणार आहेत हे बिफोर नॉर्मलायझेशन तुम्हाला आत्ता किती मार्क पडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ओपनचा हा कट ऑफ 155 तर ते 160च्या आसपास लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ जर आपण बघितला तर 154 ते 157 पर्यंत जाऊ शकतो। एसईबीसीचा 150 ते 155। EWSला ज्या विद्यार्थ्यांना 150 ते 155 मार्क आहेत ते सेफमध्ये आहेत। त्यानंतर ST विभागाचा जर आपण बघितला तर तो 148 ते 152 पर्यंत जाऊ शकतो। त्यानंतर ST विभागाचा 145 ते 150च्या आसपास लागण्याची शक्यता आहे। VJNT याच्यामध्ये NTBC या सर्वांचेच मी एकत्र कट ऑफ सांगत आहेत, आणि तो जवळपास 150 ते 154 असं लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दिव्यांगांचा कट ऑफ हा 135 ते 138, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचं जर बघितला तर 140+ यांना स्कोर असतील ते कुठंतरी सेफ स्कोर आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण बिफोर नॉर्मलायझेशन सांगितलं आहे। जर तुम्हाला याच्या आसपास जर मार्क असतील, आता मी जर सांगितले ओपनचा 155, जर तुम्हाला 150 असतील तरी तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात असं समजा, म्हणजेच 4-5 मार्क वर खाली असं पकडून चला। आणि फिमेलचा सुद्धा कट ऑफ हा याच्यापेक्षा 3 ते 4 मार्क तुम्ही कमी पकडून चला। तर हा आपला अंदाजित कट ऑफ आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी मित्रांना आपले मार्क माहिती आहेत त्यांनी परत आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं विभाग कोणता होता, त्यानंतर आपली एक्झाम कधी झाली आणि आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानुसार आपण परतच फिक्स कट ऑफ किती लागू शकतो हे आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवू। आणि अजून एक लक्षात घ्या की पहिली रिस्पॉन्स शीट आता जवळपास 27 मेला आली आहे। त्याच्यानंतर आता जर आपण जॉईनिंग लेटरपर्यंत जर बघितलं ही संपूर्ण प्रोसेस, तर ही 5 ते 6 महिने संपूर्ण प्रोसेस व्हायला लागेल, म्हणजेच ही वेळखाऊ प्रोसेस आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत आणि कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नका। मी आता बघा लेखाकोशागारचा तर पेपर झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका। याचं जे अंतिम निवड यादीपर्यंत आपलं सिलेक्शन झाले तर ठीक, किंवा आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी एक्झामला आपल्याला पोस्ट मिळवायचे, त्याच्यामुळे आता या भरतीचं जास्त विचार करू नका। आणि ज्या नवीन काही भरती असतील जसं की नवी मुंबईच्या 620 जागा होत्या, त्याचप्रमाणे बॉम्बे कोर्टाच्या आता एक्झाम होणार आहेत, रेल्वेच्या भरतीच्या होणार आहेत, त्याचप्रमाणे वनसेवक, वनरक्षक, तलाठी यांच्याही वेगवेगळ्या पदासाठीच्या पदभरत्या लवकरच जाहिरात येणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट अभ्यास करा। मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग आणि GK हे 4 विषय असतात। या 4 विषयावर सरळ सेवा भरती ही अवलंबून असते। त्याच्यामुळे या 4 विषयांचा तुम्ही चांगला अभ्यास करा। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज करून सुद्धा विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।